पिक्चर कसा वाटला तुम्हाला सगळ्या? जबरदस्त आहे. अजून अंगावरला काटा जात नाही. माझ्या आयुष्यात आतापर्यंत शेकडो पिक्चर पाहिले असतील, पण असा पिक्चर ना कधी पाहिलाय ना मला वाटतं भविष्यात कधी पाहणार. आणि हा पिक्चर जवळपास 2.5 तासाचा होता आणि मला वाटतं अजून पण डोळे पाणवले. जवळपास अंगावरचा 1-1.25 तास डोळ्यातून फक्त पाण्याच्या धारा चालल्या होत्या. आयुष्यात एवढं रडणं कधीच नाही झालं. दुःखात पण नाही झालं, सुखात पण नाही झालं, शरीराच्या दुःखात पण एवढे अश्रू नाही आले. प्रेम काय असतं, करुणा काय असते, संघर्ष काय असतो, स्वराज काय असतं, आदर काय असतो, सन्मान काय असतो, मित्रापती प्रेम कसं असतं, गुरु काय आहेत, शिष्य काय आहेत, काय पती असतो, काय समाज रक्षक असतो. मला असं वाटतं यार, या भारतातल्या सगळ्या लोकांनी सगळे कामं बाजूला ठेवून इव्हन आयुष्याच्या थिएटरमध्ये असलेल्या लोकांनी सुद्धा हा जर पिक्चर पाहिला ना, खरं शेकडो जन्माचं सार्थक होऊन ह्याच जन्मी शेकडो जन्माची मला असं वाटतं जीवन जगू. येस काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय फिलिंग आहे? आजपर्यंत भरपूर दुनिया पाहिली, गरिबी पाहिली, मान पाहिला, यश अपयश पाहिलं, छोटस चिल्लर वाटतंय छाव्यासमोर. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, परिवाराला घेऊन हा पिक्चर पहा आणि रक्त सळसळून द्या. का जन्म झालाय, कशासाठी झालाय, आणि जर तुम्हाला असं वाटतंय ह्या जिंदगीचा परिपूर्ण उपभोग घ्यायचा आहे तर छावा पिक्चर पाहिजे. हा छावा पिक्चर पाहिला. मला असं वाटतं तिथंच भक्ती आहे, तिथंच शक्ती आहे, तिथंच विजय आहे, तिथंच यश आहे आणि तिथंच खरं जिंदगीचं बलिदान आहे. कसं मरावं, कसं लढावं, कसं जीवन जगावं हे शिकायला भेटतं छत्रपती संभाजी महाराज कडून. मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्म घेतला. मला अभिमान आहे की अशा राजांच्या संघर्षामुळं आज माझं जीवनात श्वास दूर आहे. धन्य छत्रपती संभाजी महाराज की जय.